आदरणीय दादांनी आपल्याला बोलवलेलं आहे. कारण आपण आयुष्यात 3 प्रकारे एकत्र येतो. गरजेच्या नात्याने येतो, रक्ताच्या नात्याने येतो आणि भावनेच्या नात्याने येतो. बरोबर ना? म्हणजे तुम्ही इतका आता नटून आलाय की 50वं लग्न नव्हं तर हे आज पहिलंच आता लग्न आहे का काय दादांचं दोघांचं वाटावं. इतक्या छान पद्धतीने आणि दादांनी बी टोपी बिपी काढलेली नाही, म्हणजे ते त्या मॉलमध्येच आहेत ते. आणि रक्ताच्या नात्यानं आपण कसं एकत्र येतो. आपण सकाळी छानपैकी किचन बिचन स्वच्छ करतो आणि आता आपल्याला वाटतं सगळा स्वयंपाक झालाय, नवऱ्याला एकदा डबा दिला, तो आपला कामाला गेला. जरा कलडीन म्हणतो तेवढ्यात ननंदीत. आपण काय म्हणतो, बरं झालं आला, बरं झालं आला म्हणतो का नाही? पण खरंच मनापासून म्हणतो असतो का हो? माधुरी दीक्षितला लाजवल असा अभिनय असतो का नाही आपला? आणि आतनं म्हणतो गारवानी कलडीन म्हणलं बरी आली. आहे का नाही? आता सुप्रिया दीदीने सांगितलं, छान सांगितलं त्यांनी. खूप छान भाषण केलं. गरजेच्या नात्यानं आपण कसं एकत्र येतो. एखाद्याला मिक्सर मागायचा म्हटलं तरी जाऊन एखाद्याला लगेच गेलो आणि मिक्सर मागितला देते का हो? मग तिच्या जावबद्दल सांगायला लागतं. भाऊजोबद्दल सांगायला लागतं. आणि एकत्र असताना तिने कसं घबाड केलं हे बी सांगायला लागतं. मग आपल्याला चहा बरोबर मिक्सर मिळतो, वाटी मिळते. परंतु भावनेच्या नात्याने एकत्र येणं म्हणजे काय? तर एखाद्याच्या वाढदिवसाला संमेलन होणं, सगळ्या पाहुण्या बोलवणं हे सगळ्यात महत्वाचं. कारण आम्ही इनामदार सर असतील, पडळकर सर असतील, देशमुख सर असतील, हे आम्ही सगळे साहित्यिक ज्या वेळेला वाढदिवसाला जातो, मोठमोठ्या हॉटेलमध्ये वाढदिवस होतात. आज नातं गरजेचं झालेलं आहे. ज्या क्षेत्रामध्ये तो काम करतो त्या क्षेत्रातली माणसं बोलवायची, त्यांच्या वरिष्ठांना बोलवायचं, त्याबद्दल त्यांना जे जे काय पाहिजे ते द्यायचं आणि आपलं हित कसं जोपासायचं ही भूमिका सगळीकडे होत असताना माझी मुलं आयुष्यभर पाहुण्या पैंच्यात जेवलेले आहेत, मी आयुष्यभर पाहुण्यांच्यात जेवलेलो आहे आणि त्यांच्या ताटामध्ये 2 घास पडावे, त्यांच्या हातामध्ये पाणी पडावं ही भावना दादांची आहे. कारण हे साहित्यिक मन आहे की दुसऱ्याने केलेलं प्रेम ते मनामध्ये ठेवून त्याचं उतराई होणं, त्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेणं हे निश्चित म्हणणं गरजेचं आहे. कारण यात्रा नाही तीच बरं झालं. आटपाडी गावात यात्रा नाही हे खरंच बरं झालं. का तर मी ज्या वेळेला 11-12वीला होतो तेव्हा बापा आमच्यात एक पाहुणा आला. म्हणजे भरपूर पाहुणे होते, त्यातल्या एका पाहुण्याला घ्यायची सवय होती आणि त्याने येताना एक बाटली आणली होती आणि त्याने मला खुणवलं की बसायची जागा दे म्हणून. मग मी म्हणलं पलीकडे खोलीत बसा. मग महिला फरसाना वगैरे घेऊन येतात का नाही, मग त्यांनी ह्याला त्याच्या पुढे तो फरसाना फोडून कागदावर ठेवला. त्याला काय वाटलं कोणास ठाऊक, एकटं घेणं बरोबर नाही म्हणून मला म्हणला कोण घेतय का बघ. मी भोळे बाबडेपणानं हॉल पशी गेलो, चौकटी पशी उभा राहिलो, म्हणलं कोण घेणार आहे का. अहो कोण कोणाकडे बघत नव्हता. जो पेपर मध्ये बघतोय, मोबाईल मध्ये बघतोय. एवढ्या वर्ष यात्रेले कुणी एकामेका संग बोलत नव्हतं. जेवाय बोलवल तेव्हा जेवायचं आणि उठून जायचं असं होतं. कोण घेणार आहे का म्हटल्यावर सगळ्यांनी पेपर ततच टाकलं आणि ताट दिस सगळे उभा राहिले. चला 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 म्हणते. पहिला आत गेला, त्याचं हसत स्वागत झालं, ये ये म्हणून. का तर त्याला गरजच होती पार्टनरची. दुसरा आल्यावर जरा नाराज झाला. जेवढे हॉल मध्ये होती तेवढे इकडे रूम मध्ये आल्यावर त्यानं मला बोलवून घेतलं. आला का म्हणला बाटली केवढी. गोमूत्र मारलं का मारलं तरी पुरायचं. आणि लगा आता हे कस करायचं म्हटलं, थांबा आमच्या गल्लीत एक मिलिटरी मॅन आहे म्हणलं. आलो लगेच मिलिटरी मॅन कडे गेलो. म्हणलं असं असं झालंय, मला तुंबा द्या. त्या काळात हो. मग तुंबा द्या म्हणल्यावर ते म्हणला देतो. म्हणलं आता माझ्याकडे पैसे नाही, ते 2 दिवसांनी देतो. म्हणलं पैसे नाही दे, पण तू मला मागितलीस यात समाधान. अहो म्हटलं पाहुणा आली ती म्हणून पाहिजे. असू दे म्हणला, असू दे म्हणला. सुरुवातीला सगळे असंच म्हणते ते. आणि 20 वर्ष बापू मी सगळ्यांना ते जेवाय वाढून वाढून माझी कंबार गेली होती. एकानं माझं कधी कौतुक केलं नव्हतं, पण त्या दिवशी जेवताना म्हणते ते पाहुणं पोरग देवाच्या गुणाचं आहे.
असे सगळे अवस्था असताना आपण सगळे मात्र आपला युगो सोडून मेपणा सोडून आलेलो आहे. खऱ्या अर्थाने हे सगळं सगळ्यात महत्वाचं आहे की कुणालाही असं वाटलं नाही बापू की बाबा मी पुढे यावं. का तर बघा तुम्ही, म्हणजे माझ्यापेक्षा बापूने खूप राजकारणात बघितलेलं आहे. असे सोहळे असतात तेव्हा सत्कार करायला यायची किती बेशिस्त असते हो. किती ज्याला त्याला वाटतं मी आलोय दाखवावं आणि जावावं, पण इथं मात्र प्रचंड शिस्त घेऊन आलाय, प्रचंड शिस्तीत बसलाय. आणि हा वाढदिवसाचा कार्यक्रम नसून हे एक संस्कार शिबिर आहे, इतकं वाटावं इतकं शांततेत चांगल्या पद्धतीने. कारण खऱ्या अर्थाने ते कौतुक आहे की आपण काय करतो म्हणून. का तर ज्याला त्याला असं वाटतं की म्हणजे माझ्या अंगावर किती घंट नाही दावावं आणि मग असं मिरवायचं 5 तोळ्याचा. अहो गाडगिळ गंडल पण बायका गंडत नाही. नजरेनं सांगते त्या 2 ग्रॅम कमी आहे. ते तुम्ही दावायची गरज नाही माझं 5 तोळ्याचा आहे का 3 तोळ्याचा आहे. आतनं पोकाळा हे लगे कळतंय त्यास. का बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा. आहे का नाही. पण बायकांचं असं असतंय. आमचा गेट टुगेदर झाला, माझी मैत्रीण म्हणजे किती दिवसांना आम्ही भेटलो होतो. म्हणलं मी जग फिरलेली बाई आहे, मी जग फिरलेली. आईला म्हटलं मधल्या काळात हिनं बरंच टप्प गाठली ती वाटत. आणि पुन्हा कराडला जाताना म्हटलं जाता जाता तिच्या गावानं जावं. तिच्या गावात अशी गाडी आत गाठली तर ही हेलिकॉप्टर बघाय पत्र्यावर चढली. तर खऱ्या अर्थानं दाद देताय आणि तुमचं हसणं हे साधं राहणार नाही बरं का. 42,000 सबस्क्राईब असलेले पंढरीच्या वारीच्या हे युट्यूब चॅनेल तुमच्या पुढे आलंय. लाखो लोकांच्या समोर हा कार्यक्रम जाणार आहे. खऱ्या अर्थानं हे चांगली गोष्ट आहे की तुम्ही बघा. आणि कवीचं सुद्धा सगळ्या कवींच्या कविता पुन्हा जाणार आहेत. म्हणजे हा सोहळा किती उंचावून निघालाय बघा. आणि खरोखर दादा 50 वर्षात बायकोनं मला काही न मागली म्हणणारा एक देशात महापुरुष आहे की हे आम्हाला ऐकून असं धन्य धन्य झालो आम्ही बरं का. की कुणीतरी या जगात सुखी आहे बाबा. असं ते काय आमच्या जन्माचं वाटोळ. आणि आम्हाला बी 50व्या लग्नाच्या वाढदिवसाला तर सुख लाभल ह्या आशा आम्ही मटण खाऊन जाणार. भले आमची जेवणी अशीच जाऊच. आता काय तुम्हाला सांगायचं म्हणजे आता सरांनीच आज जोक सांगितला. परवा बायको मला म्हणजे सिलेंडर घेऊन ये. आता मी असं बोंबलत हिंडाय सोकावलोय. गेलो आणून ठेवला, त्याला जरा कलर बिलर नव्हता. मला म्हणजे तुम्हाला काय कळतं का जरा तर काय बघून आणायचं नाही. मग सिलेंडर म्हणजे काय डबा आहे ह्यो? का वांगा आहे? मला म्हणले तुम्हाला चॉईसच नाही. सगळ्या गोष्टी थर्ड क्लास, सगळ्या गोष्टी थर्ड क्लास. एवढं मात्र पटलं बरं का. लय हसू नका वहिनी बघते त्या. नाही कार्यक्रम इथं होईल आणि सत्कार घरात. म्हणलं एवढं मात्र पटलं बरं का. लग्ना दिवशी मला सगळी हीच म्हणत होती म्हणलं. तर आता तुम्ही लयच रंगात आहे म्हणून सांगतो. परवा घरी गेलो, रोजच जातो. तुम्ही म्हणजे परवा घरी गेला मग रोज काय तुला खाली झोपतोस काय. परवा घरी गेलो तर सरकारी दवाखान्यात बाकडे पेशंट ऍडजस्ट होऊन झोपतो का. मी बायको मराय झालेले असते, पेशंट बी मराय झालेला असतो, बाकडे मराय झालेला असते. तशी आमची बायको डबल बेडवर ऍडजस्ट होऊन झोपली. ऍडजस्ट होऊन ससा खाऊन आजगर पडावा तशी पडलेली. इकडं वळी तर इकडं पडल, इकडं वळी तर इकडं पडल आणि नुसती हल्ली तरी बेड मोड. म्हणून मी आपलं नुसतं हाय का बघितली हो. नाही ह्याच्या कर्माने हे जायचे दादा इथं माझ्या वाट. म्हणून म्हटलं तुला काय होतंय का. तर मला म्हणले मला कसंच होत. आता पुरुषांना विचारा तुला काय होतंय का, लगेच सांगतात मान दुखत्या कंबार दुखत्या. बरोबर आहे. पण तुम्हाला विचारलं तुम्ही म्हणताय मला कसंच होत. याचा अर्थ तुम्हाला काहीच होत नसतं. मग काहीच न होता टीव्ही कसा बघायचा, मोबाईल कसा बघायचा म्हणून तुम्ही म्हणता कसंच होत.
आणि म्हणले मला जरा घशात बी खावकावतंय, तुमच्या बाटलीतलं जरा औषध पिली तरी मला शंका आलतीच बरं का बाबा. टीव्ही इकडे होता आणि इकडे बघत होतो. कुठं तर मिसअंडरस्टँडिंग होतोय म्हणून मी म्हटलं पहिला टीव्ही बंद करून या बघू, तर जाऊन फ्रीज बंद करून आले. मी म्हटलं दवाखान्यात जाय का, तर मला म्हणते सांगली विंगलेली नको, आता आमचं आयुष्य सम्राट 500 नाशूला खाऊन गेलं, हिला सांगली न्याला आम्ही काय डोक्यावर पडलोय. ठीक आहे म्हटलं, तुझी इच्छा आहे तर जाऊया म्हटलं गावातच. तर मला म्हणते की आता गावाला जायचंय, दवाखान्यातच जायचंय, तर आणि 4 घास खाऊन घेते. मला इंजेक्शनची रिॲक्शन येते. आणि इथं बापू आहेत, बापूंच्या साक्षीने सांगतो, बापूंच्या मागं पळणं सोपं, अण्णांच्या मागं पळणं सोपं. भविष्यात बापू आमदार होणार आहेत त्यावेळेला सुद्धा त्यांच्या मागं पळणं सोपं, पण बायको सोबत चालणं सगळ्यात अवघड. आपण बायको सोबत निघालो की असे एखाद्याच महिला पण गेली की आपल्याला एखाद्या साडीचा कलर आवडतो, साडीचा, मग सगळ्याच साड्या काय दुकानातच बघायच्या का? बरं, आपण दुकानाला पुढे उभा राहिलो आणि बघितलं, ते दुकानदार काय म्हणतो माहिती आहे का, साहेब न्या वहिनीला चांगली दिसत. आता वहिनी काही मावस बनाय असले 2 जोडायला लागते त्या सांगून पटेल. म्हणून आपला तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस काय करतो, हिंडत्या फिरत्या साड्या बघ. कोण नाही म्हणत नाही काय नाही आपलं. तर आपण 5 झालो म्हणलं की बायको आपल्याला दुसलं म्हणते, होय हो आता गेलेल्या महिलेची साडी बघितली का? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात अवघड. बघितली म्हणलं तर हा तुम्ही काय सोडताय, आणि नाही म्हणलं कुठं वर तोंड करून फिरता हो. आणि तुमची माफी मागून सांगतो बरं का, डॉक्टर सुद्धा तुम्हाला सामील असतात. कसली दणदणीत महिला असतो, चौघांनी धरून दवाखान्यात नेली तरी डॉक्टर म्हणतात हिला रक्त कमी आहे. बापू एका तर महिलेला रक्त चढवलेल्याचा फोटो कधी बघितलाय का हो? कधी तर बघितला असला तर उठून त्याचा सत्कारच घेऊया. आता कुणाला ह्यातले चढवलंय का? अजिबात नाही. आणि माणूस म्हणते रक्त कमी आहे, दुसऱ्या मिनिटाला लगे रक्त लावते, चढवून लगे कामाला घालवते. डॉक्टर तुम्हाला काय म्हणतात माहिती आहे का, तुम्हाला रक्त कमी आहे मग काय करा, सफरचंद खावा, बरोबर आहे, खारीक खावा, खोबरं खावा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्रांती घ्या. आता कुठं रोजगार हमी कामाला आहे तुम्ही? मग गेल्यावर डॉक्टर म्हणले वहिनी का आलाय, बायको म्हणले मला कसंच होतंय. डॉक्टर म्हणले तुम्हाला पाण्याची अलर्जी, तुम्ही अजिबात भांडी घासू नका. बायकोनं माझ्याकडे बघितलं, म्हणजे काही अडचण नाही. ठीक आहे म्हणलं, उभे घुसळून टाकायतील. पुन्हा म्हणला स्वयंपाक सुद्धा करू नका. बायकोनं माझ्याकडे बघितलं, काही अडचण नाही म्हटलं. म्हणलं लयच होतंय म्हणून म्हटलं डॉक्टर माझ्या बी घ्याच्यात जरा खाऊ. तर मला म्हणतो बिडी वाढता काय, नाही म्हणलं गांजा आवडतो. आला का कधी तर आमच्या बाजूने बोलत जा की म्हटलं. आणि खऱ्या अर्थानं अण्णांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलो. घरात ज्येष्ठ माणूस असणं यांच्यासारखं सौंदर्य जगात काय काय नाही. का तर मी आज आता ते शूटिंग चालू आहे, माझं वडील जिवंत आहेत ते बघणार आहेत. मी सांगतो माझं वडील 85 वर्षाचे आहेत. ज्या वेळेला ते 70 वर्षाचे होते त्यावेळेला त्यांना गोनच चावली, दवाखान्यात होते. आणि तुम्हाला सांगतो ते दवाखान्यात होते, गोनच चावलेला माणूस अजिबात जिवंत राहत नाही. मी घरातलं सगळं सोनं मोडलं, वस्तू मोडल्या, आणि वडिलांना 4 महिने दवाखान्यामध्ये होते. 4थ्या महिन्यामध्ये दुपारी एकदा त्यांना असंच मी घास भरवत होतो, मला अजून आठवतंय, सिव्हिल मध्ये वडिलांनी माझा हात धरला आणि मला म्हणले आता मला सोसत नाही आणि आता काय मला जगायचं नाही. मी म्हणलं तात्या तुम्हाला जगायला पाहिजे. म्हणले काय आता जगून करायचं आहे. मी म्हणलं एक दिवस मी रक्ताचं पाणी देहाच्या आराधना तत्वाची साधना करेन
आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कथाकथन करेन, त्यावेळेला तुम्ही पाहिजे. 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कथाकथन झालं. त्याच वडिलाच्या खांद्यावर शाल ठेवली. माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. कारण वडील घरात असणं हे जगात सगळ्यात महत्वाचं. आम्ही पलूस तालुका आहे, पलूस गावामध्ये आम्ही गेलो आणि बापू आणि वडिलांना चप्पल घ्यायचो, तर एका दुकानात नेलं मोठ्या आणि म्हणलं चप्पल घ्या. मग तो माणूस चप्पल दाखवायचे, तिथली मुलं, आणि पैसे सांगायचे. मग ही सामान्य माणसं 250 रुपये चप्पल सुद्धा ज्यादा वाटतं, बरोबर? सामान्य अडाणी माणसाला 250 रुपये चप्पल. मग पहिल्यांदा विचारायचं किती रुपयाला, किती रुपयाला, किती रुपयाला. पुन्हा नंतर नंतर विचारायचा विषय बंद झाला आणि फक्त चप्पल घालणं चालू झालं. एक चप्पल पसंत पडलं, काउंटरवर आले, किती रुपये म्हणल्यावर 750 म्हणलं. वडील म्हणलं अजिबात घ्यायचं नाही. अहो म्हणलं ही गोष्ट किरकोळ झाल्या, घेऊया. काय केलं ऐकनात, शेवटी घेतलं आणि गावामध्ये आले आणि पायावर पाय टाकून असं बसले होते. त्यांचेच मित्र 4 उभा राहिले तिथं आणि ते म्हणले तात्या चप्पल चांगलं विकत घेतलंय. म्हणले होय, मी घ्यायचंच नव्हतं, पण पुन्हा किंमत कळाली. तर तो पुढला माणूस काय म्हणला माहिती का बापू, देवळात गेल्यावर जरा लक्ष ठेवा. तर वडील माझ्याकडे बघून म्हणले देवळातच नव्ह, मी घरात सुद्धा लक्ष ठेवू नाही, तुला काय तर एक बाप असतो ना, की जुन्या पद्धतीचा आमच्यात पाण्याचा बंब तापवायचा, ते रस्त्यावर मिळतात का ना, कागद पेटवायचं वगैरे, तसलं डोळ्या पुढे नका, चौघांनी न्यावं असं ते MIDCतलं. आणि जॉईंट फॅमिली आहे आमची, 11-12 माणसांची. आणि तू रोज सकाळी वडिलांचं पहाटेचं ते जळण घालायचं आणि पाणी तापायचं आणि आंघोळ करा, आंघोळ करा. पोरं म्हणते सारखं तात्या उठलं की आंघोळ करा, आंघोळ करा म्हणते. म्हणून आम्ही ते गॅस गिझर बसवला. आठवडा गेल्यानंतर दादा, आठवड्यानंतर वडिलांनी मला बोलवून घेतलं आणि मला म्हणले, मी पहाटेचं 5ला उठत होतो आणि तो पेटवत होतो बंब, आणि आता बंब पेटवल्यामुळे मला जरा काम नसल्यागत होतंय आणि ती गॅस गिझर बंद कर आणि बंब चालू कर. म्हणलं ठीक आहे, तुमची इच्छा आहे तर तसं करूया. मग ती गॅस बिझर बंद केला आणि बंब पुन्हा चालू केला. 8-10 दिवस गेले. मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो दुपारी आणि म्हणलं तात्या तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ह्या वयात जर माणूस पाकच रिकामा झाला तर माणसाला गमत नाही, जमत नाही, दिवस जात नाही. त्यामुळे त्या निमित्तानं तुमचं हे आपले पहाटेपासूनच दिनक्रम चालू झाला आणि त्यात तुम्हाला समाधान मिळायला लागलं. वडील एकच वाक्य मला म्हणले की तुला समाधानाचं जर बोलायचं असलं तर तुला एक सांगतो, गारवाने बसण्या इतकं समाधान नाही. पण माझ्या डोळ्यात एकच, जर 11 जण तुम्ही गॅस गिझरवर पाणी तापवून शावर आंघोळा करायला लागला तर माझ्या डोळ्यात एकच इकून खाचेला म्हटलं. त्यांचं काळीच, ते जिवंत आहेत, कधीही कुंडला या, उद्या या किंवा मी नंबर देतो. त्यांना ते असह्य झालं की गॅसवर पाणी तापवून ही शावर आंघोळ करते. ह्यासाठी जर वडील घरात असतील तरच आपल्याला शिस्त लागणार आहे, नाहीतर एक दिवस आपण म्हणतोय तसं आपण इकून खाल्ल्याला आपल्याला कळणार नाही, इतकं आपण चैनीकडे झुकायला लागलोय. म्हणून ही माणसं, हे जे व्रत असतात की आयुष्याचं संचित घेऊन जगत असतात आणि यांना दीर्घ आयुष्य लाभलं पाहिजे, यांच्या आयुष्याचे अनुभव आपल्याला कळाले पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं मी स्वतःला भाग्यवान समजतो की आदरणीय मोकाशी सर असतील, इनामदार सर असतील, आणि बापूंचा मी प्रचंड चाहता आहे, प्रचंड चाहता. विट्याच्या साहित्य संमेलनामध्ये बापूंची भाषणं ऐकली, आमच्या अंगावर काटा यायचं. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला विचारी राजकारणी कोण मिळायचं असेल तर मला वाटतं भविष्यामध्ये ही व्यक्ती विधानसभेत असावी, ही प्रामाणिक माझी इच्छा आहे. तुमच्या समोर कथा ठेवतो. मला अनेकांनी सांगितलं की तीच कथा सांग, आणि म्हणून मी तुमच्या समोर कथा ठेवतो. कथेचं नाव आहे जानती. मित्रांनो, 20 वर्ष झालं कथाकथन करतोय. निश्चितपणानं तुम्हाला कथा आवडेल, पण मलाही घरी जाऊन सांगता आलं पाहिजे की आदरणीय VN दादांच्या वाढदिवस आहेत की दाद मला आजपर्यंत मिळालेले नाही. मी जयवंत आवटे तुमच्या समोर कथा ठेवतो. कथेचं नाव आहे जानती. सदाच लग्न होऊन 15 दिवस झालतं तरी बिचारा मारुतीच्या देवळात झोपत होता. गावात हर प्रकारची देवळं होती आणि तितक्याच प्रकारची माणसं होती. ज्यांचा एकाच बायको विश्वास आहे ते रामाच्या देवळात झोपायचे, आणि ज्यांचा एकापेक्षा जास्त बायको विश्वास आहे ते कृष्णाच्या देवळात झोपायचे, आणि ज्यांचा लग्नावरच विश्वास नाही ते मारुतीच्या देवळात झोपायचे, आणि ज्यांचा लग्नावर विश्वास आहे आणि आपल्या बायको विश्वास नाही ते आपल्या घरातच कडी लावून झोपायचे.
सदाचा लग्नावर विश्वास होता, बायको विश्वास होता, तरी मारुतीच्या देवळात झोपत होत. का तर सदाचा दोस्त नाग्या, ती मारुतीच्या देवळात झोपायचो. अहो सदा आणि नाग्या दोघं जिगरी दोस्त. दोस्ती म्हणजे काय कळायच्या आधीपासून दोघं दोस्त होती. पुन्हा कळायला लागल्यावर सदाचा नाविलाज झाला. अहो नाग्या होतच तेवढं आगाव. बारकं होतं तेव्हा कुलकर्ण्याच्या जेवणाचं निमंत्रण नव्हतं, तरी जेवाय गेल. आणि आम्रखंड दोन्ही हाताने खाल्ला आणि त्याच हाताने बोंबलत गावभर फिरलं. ब्राह्मणाच्यात गुळमाट झुंका केलाय. त्या नाग्याला पिक्चर बघायचा इतका नाद की पिक्चर बघणार आणि गावातल्या बायकांची माणसांची नाव अगदी तशीच ठेवणार. आता हम आपके है कोण पिक्चर बघून आलं आणि मशिगत दिसणाऱ्या माळ्याच्या मंगीला माधुरी दीक्षित म्हणायला लागलं. पार्टनर पिक्चर बघून आलं आणि कोळ्याच्या काळ्या कमळीला कैटरीना कैफ म्हणायला लागलं. अमिताभ बच्चनचा पिक्चर बघून आलं आणि घरी गेलं. आई म्हणली नाग्या रॉकेल घेऊन ये. ही कॅन घेऊन रॉकेलला नाही गेलं, लांबडीच्या लांबडी लाईन, एकटंच उन्हात उभा राहिलो. सगळी म्हणली नाग्या लाईनीत या, नाग्या लाईनीत या. नाग्या म्हणतोय कस हम जा खडे होते वैसे लाईन सुरू होते. लाईन सुरू होऊन वंदन झाली तरी नाग्याला नंबर आला नाही. असलं नाग्या आज पिक्चर बघून कुणा संग तर चळका मारून पहाटेचं 5ला मारुतीच्या देवळात झोपायला. तर श्यामबंडकर देवळाच्या तोंडाला झोपला होता आणि तो गालात हसत होता. का तर तो काल नामानाच्या सुनाल नदी उचलू लागला होता आणि ती सून त्याच्या स्वप्नात आली. त्यामुळे झोपत असं करतो. नाग्या म्हणला याला काय खोळे बिळे झाले का काय म्हणून असं म्हणून आत बघितलं आणि लग्नातली नवी खट्र घेऊन स्वतः झोपल्याला बघितलं आणि ही जी तळपायाच्या मस्तकालाच गेली. म्हणलं लग्न होऊन 15 दिवस झालेत, रोज म्हणलं देवळात झोपतोय, सगळं गाव नावं ठेवतोय म्हणून सगळे उठायच्या आधी मी याला घालवतोय. आज जरा लेट झालो, ह्याच याला उठा येत नव्हतं का असं म्हणून श्यामबंडकरच्या नरड्यावर पाय देऊन आत गेले. श्यामबंडकरला वाटलं नामानाच्या सुननच आपल्या नरड्यावर पाय दिले म्हणून वहिनी चुकलं म्हणून नाग्याचा पाय धरायला लागला. नाग्यानं पाय झिंजाडला आणि आत गेला तर सदा केव्हाच निघून गेलता आणि पाटाचा गारठा पडलाय म्हणून गणू आबान रग घेतली होती. गणू आबा उठला आणि काठी मारा कुत्री मारायची काठी घेऊन माग लागला. अहो नाग बिळकात घुसावा तसा नाग्या बळात गायब झाला. इकडं अंधाराचा फायदा घेऊन सदा घराकडे निघालं होतं. डोळ्यापुढे आणा 15 दिवस झाले लग्न झाले तरी देवळात झोपतोय माणूस, एक नावं ठेवल का हो. म्हणून आपला अंधाराचा फायदा घेऊन घराकडे निघाला तर रघुआप्पा स्वतःच्या घरापुढे कमरो हात ठेवून उभा राहिला आणि तिची बायको इकडे भांडी घासत होती. रघुआप्पाला कमरो हात ठेवायचा लई नाद. पंढरपूरचं होतो आणि पांडुरंगाच्या वाहनावर गेलतो पण गुन्हाव गेलं नव्हतं. दिसल तिची माप काढायची. सदान ओळखला आपल्याला काय तर म्हणणार आहे म्हणून बघून न बघितलं करत निघाला. तेवढ्यात रघुआप्पा म्हणला सदान वळून माग बघितलं आणि रघुआप्पाच्या बायकोला म्हणला वहिनी गड्याच्या आवाजात हाका मारली काय, नटरंग बघून आलाय काय. नाही म्हणला मी मारली. म्हणला आप्पा हसायच तर किमान दात तर दिसला असत. म्हणला मला एक सांग तुला बायको पसंत आहे का. सदानं रघुआप्पाच्या बायकोकडे बघितलं आणि म्हणला नको, हाय तिच्या संग बोलायचं होईना आणि हिला नेऊन काय करू. अरे म्हणला तुझी. म्हणला हाय की. मग म्हणला देवळात का झोपतोयस. म्हणला घर लहान आहे, आहे घर बांधायचं आहे म्हणून झोपतोय. लगा म्हणला मनात आणला असतस तर ताजमहाल बांधला असतास. लग्न करताना पत्रिका बैठली होतीस का. सदा म्हणला नाही हो. मग म्हणला असंच व्हायचं, माझी जन्मवेळ चुकली होती तरी मी पत्रिका बघितली. सदा म्हणला आप्पा तुमची जन्मवेळ चुकलेली नाही, तुम्ही चुकीच्या वेळी झाला मला आहे म्हणला. रघुआप्पा म्हणला लाज वाटत्या कर, बायको संग साधा बोलला नाही सण आमची माप काढतोय. सदा खजील झाला. म्हणला खरंच आहे, कशाला आपण गावाची माप काढायची, आपण साधं बायको संग बोललो सुद्धा नाही काय नाही. म्हणला आज बायको संग बोलायचंच असं म्हणून घरापर्यंत आला. यवाना उजाडलं होतं. दारात मसन रेडा बांधली होती, पाण्याचा हौद होता, आंघोळीसाठी पाण्याची बारडी भरून घेतली. आता म्हणला बायकोला पाठीला साबण लावाय बोलावाय बसाव गुलू गुलू बोलत. पण सरळ बायकोला हाक मारण्यात काय अर्थ नाही म्हणून म्हणला आय जरा पाठीला साबण लावाय ग. त्याला वाटलं आई म्हणल पुरी जाग जरा लेकराच्या पाठीला साबण लाव. मुनी लाजून उभा राहील तर आई कासोटा खाऊनच आली. बरं आली त्याला ह्याच्याकडे येईल का नाही, म्हशीकडे गेली आणि मस घासायचा असला मोठा दोंडा घेऊन आली आणि सदाचं मुंडकं धरलं आणि खसा 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 पाठ घासायला लागली. ससा सोलल्यागत पाठ सुलली. उशीर पाठ घासली म्हणली अरे सदा मी मस घासायचा दोंडा घेतलाय. सदा म्हणला तुला बोंबलून सांगत होतो. होय रे म्हणली. म्हातारपणामुळे नजरच कमी आली. मस घासायच्या दोंड्यानं म्हणली पाठ निघती. थांब म्हणली रेडा घासायचा मोठा घेऊन येते.
सदा म्हातारीने दोंडा ततच टाकला ना आत गेली. सदा म्हणला काय नाही आज बायको संग बोलायचंच असं म्हणून आत आला. आई इकडे भाजी नीट करत होती, बायको तिकडे चोली स्वयंपाक करत होती. जुन्या पद्धतीचा फोटो लावते तसा आरसा लावला होता. किंवा आरशात बघून असा भांग पडायला लागला आणि याला आरशात आपल्या बायकोचा चेहरा दिसला. अहो निखाऱ्याच्या उजेडात बायको अधिकच देखणी दिसत होती. तो डोळे भरून असा बायकोकडे बघायला लागला आणि बायकोच्या लक्षात आलं सदा आपल्याकडे आरशातनं बघतोय. ती हसली. ती हसल्या हे लाजला आणि म्हणला चहा झाला का? आई म्हणली तुझं का डोळं फुटलं बी? 12 खोल्याचं घर असल्या ग विचारतोस. अरा 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 म्हणला नाग्या म्हणतोय तीच कर. पिक्चर मधल्या गत आपल्या आयुष्यात कधीच गंमत येणार नाही. पिक्चर मधला नट लग्न झालं की बायकोचा हात हातात घेतो आणि मळ्यातनं गाणी म्हणत पळतो. आपण बी आपल्या बायकोचा हात हातात घ्यावा आणि मळ्यातनं गाणी म्हणत पळावं. पुन्हा म्हणला नकोच, आपल्या मळ्यातली कुत्री नाहीत शहाणी, फोडून काढतील. मग म्हणला करावं काय, बायको संग बोलावं कसं? नाग्या म्हणतात तीच खरं. पिक्चर मधला नट लग्न झालं की शर्टाचे बटन तोडतो आणि देतो लांब फेकून आणि बायकोला म्हणतो माझ्या शर्टाची बटन काय झाली. मग बायको येते सुई घेऊन लावते त्याच्या शर्टाला बटन. बसतात दोघं जण गुलू गुलू बोलत. आपण बी नाही असं करायचं म्हणला. आता नाही ठेवायची. गेला खुरपं घेतलं, करा 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 कापली, दिली बटन फेकून आत गेला ना. आईला म्हणला आय माझी बटन शर्टाची काय झाली? आई म्हणली उक्ती घेतल्यावर असंच होयाच. काढ म्हणली तोपर्यंत लावते, तोपर्यंत म्हशीला रेड्याला पाणी दाव. बाहेर गेला, 2 बारड्या भरून घेतल्या, म्हशी पुढे एक ठेवली, रेड्या पुढे एक ठेवली. दोघं मचा मचा पाणी प्यायला लागली. उशीर त्या रेड्याकडे बघितलं आणि म्हणलं आईला माणसाच्या जन्माला जाण्याऐवजी त्या रेड्याच्या जन्माला गेलो असतो बरं झालं असतं. निदान त्या म्हशीकडे बघून हमराय तर गावला असत. असं म्हणून आत आला. बायको शर्टाला बटन लावते तोपर्यंत पॅन्ट घालाय गेला तर पॅन्टला बटन कुठं आहेत? आईला म्हणलं आई माझ्या पॅन्टची बटन काय झाली? आई म्हणले अरे सदा घरात बटन हायत वी म्हणून पॅन्टची काढली आणि शर्टाला लावली. अगं मग मी पॅन्ट घालू कशी? पिंडीच्या पत्याला सुतळे की म्हणली बांध. कोण आता बघतोय? सदाने कशी तर पॅन्ट बांधली. गावात आला तर नाग्या नटून थटून उभा होता. नाग्या म्हणला बायको संग बोललास का? सदा म्हणला नाही. अल्लागा म्हणला माझं लग्न होईना, तुझं होऊन काय उपयोग नाही, आपण लग्न झालेल्याला विचारूया. 10 मिनिटं गेली. आणि खवीस आला आणि खवीसला म्हणली अनिलराव तुम्ही बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोलला सांगता का? आणि खवीस म्हणला मी बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोललो तुम्हाला अगदी सविस्तर सांगतो, पण मला आधी सांगा कुणाच्या बायको संग? अरे म्हणले गावाच्या बायका संग नव, तुझ्या बायको संग. अरा 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 म्हणला कशाला तो डागाळ्याला भुतकाळा काढता? म्हणला का? लग्नाच्या पहिल्या रात्री तिला बरं वाटावं म्हणून म्हणलं समज मी मेलो तर तुझं कसं होईल? तर मला म्हणली मी खुळी होईन आणि जिंजेस काढून सगळ्या गावभर फिरीन, कुठल्या बी नवऱ्याला बरं वाटेल की हो. म्हणून मी म्हणलं तू खरंच खुळी होशील? तर मला म्हणली 90% मी खुळी होईन. म्हणजे तू दुसरं लग्न करणार नाहीस? तर तसं काय नाही म्हणली, खुळी काही बी करू शकते, खुळीची काय गॅरंटी म्हणली. अरा 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 म्हणली ही सामान्याला विचारल्यामुळे असं झालं. म्हणजे गावात एक कथा कविता करणार होता आमच्यासारखं आणि त्याचं लग्न झालं. त्याला गावात हुडाकला. ती गावात गावतय. ते रानात आंब्याच्या झाडावर वहीन पेन घेऊन बसलो आणि पोपटाकडे एकटक बघत होत आणि चिमणीव कविता लिहित होत. ही गेली म्हणले नमस्ते कवीवर ये. म्हणलं वर कशाला? मीच खाली येतो. पाडाचा आंबा पडावा तसं खाली पडलं तरी 2 कविता आणि 3 कथा सांगितल्या. म्हणली साहित्यिक महाशय तुम्ही तुमच्या बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोलला सांगता का? अरा 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 म्हणला त्यासाठी तर रानात येऊन राहिलो. म्हणला का? लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणला तिला बरं वाटावं म्हणून मी एवढा मोठा कवी असताना म्हणलं इथून पुढे मी कविता सोडली. तिला वाटलं मी कुठल्या मुलगीच नाव घेत. ती म्हणली माझ्यासाठी तुम्ही कवितेला सोडताय तर मग मी बी बाहेरला गेल्यावर पक्याला आणि संजयला ही सांगते. नाग्या म्हणला आता तुझं तूच काय करायचंय ते कर. सदा म्हणला काय नाही मी आता मारुतीला नवासच बोलणार आहे. बायकोची माझी भेट घडवून आण, तुला 5 नारळाचं तोरण बांधतो. नाग्या म्हणला खोळायस का काय? स्वतःच्या शिफ्टीला आग लावून गावाच्या बायका भेटवायच त्यानं बंद केलंय. म्हणला आता तुझं तुलाच काहीतरी केलं पाहिजे. म्हणला काय करू सांग? नाग्या म्हणला एक आयडिया आहे. आय गावाला घालीव आणि निवांत बायको संग बोलत बस. सदा म्हणला गाव गावाला जाईल
पण आई गावाला जाणार नाही लागा म्हणलं. मी कशाला एवढं पिक्चर बघतोय, नाटकं बघतोय, तुझ्या आईला गावाला गेला पाहिजे, अवघड आहे म्हणला. 6 वाजता येतो म्हणलं, तू थांबू नको. 6 वाजता गेला. सदाची आई हुमऱ्यावर बसली होती. गेला, पाया पडला आणि म्हणला नमस्कार करतो काकू. काकू म्हणली सदाचं लग्न नाग्या, सदाचं लग्न झाल्यापासून इकडे फिरकायचाच बंद झालास. नाग्या म्हणला काकू, महात्मा गांधीजींनी म्हटलंय दोस्ताचं लग्न झालं की पुन्हा त्याच्या घराकडे फिरकायचं नाही. नाग्या सदाची आई म्हणली महात्मा गांधीजींनी हे बी म्हटलंय. म्हणलं तुला खरं सांगू का, मीच म्हटले. पण या देशात गांधीजींनी म्हटलंय म्हणल्याशिवाय कोणाला खरंच वाटत नाही. आम्ही काय म्हणला महापुरुष आहे. नाग्याच्या डोक्यावर नाथ फिरवत सदाची आई म्हणली नाग्या, सदाचं लग्न झालं, आता तुझं लग्न झालं, मग मी मराय मोकळी झाली. नाग्या म्हणला प्रयत्न चालू आहेत, तुला लय दिवस जगायला आवत नाही म्हणलं. तू कुडू कोंबडीगत घरात काय करतेस, हेच एक जरा गावाशिवाय फिरून. होय रे म्हणले, मी जाईन म्हणते, पण ही मस आहे की माझ्याशिवाय धारच देत नाही. म्हणजे काहीतरी प्रयत्न कर, मार्ग काढ. म्हणजे एक आयडिया आहे. म्हणजे काय, तू धार काढणार असशील तर मी गावाला जाते. नाग्या उठला आणि म्हणला काकू, तू जर गावाला जाणार असशील तर मी म्हशीचीच काय, पण म्हणजे असे तसे काढाय नाही म्हणला. मग तिला बाईची सवय साडी नेसून काढायची. नाग्या म्हणलं तुला काय लाज शरम आहे का, गड्यासारख्या गड्याला साडी नेसायला लावतेस. म्हणले बघ पिक्चर मधलं नट नाहीत का म्हणजे साड्या नेसत. म्हणला होय, कमल हसन नेसल्या, गोविंदानं नेसल्या, बालगंधर्वांनी रोबायशो साडीत घालिवलं. म्हणला नेसतो, पण तुझं बट्यार नेसणार नाही, वहिनीचा शालू नेसणार. नेसायचं आहे तर जरा जीवाची हाऊस तर करून घेतो की म्हटलं. दिवस मावळा आल्याला ह्याला साडी नेसवली, पदर घेतला आणि पाया पडताना म्हणला नमस्कार करते, जीप चावली. आईला म्हणला साडीत जाम ताकद आहे, भाषेत सुद्धा बदल झाला. हातात डिचकी घेऊन अफसर आलेच्या धर्तीवर ठुमकत ठुमकत चालायला लागलं. मध्येच थांबलं, माग वळून म्हटलं काकू, म्हशीला रेडकाच सवय नाही नव्हता. नाही मला का असं तोंड घालायला लावशील. नाही म्हणले हो पुढे. ही जन्मात पहिल्यांदा साडी नेसलो होतो, म्हशीच्या कासात हात घालाय गेलं, म्हशीने बॅकिक दिली, उचलून शेणात पडली. सदाच्या आईनं जाऊन घरात आत जाऊन कडी घातली. ही बाहेर आलं, अंधार पडलेला, हाताचं साडीचं शान वाकून काढायला लागलं. तेवढ्यात सदा आला. सदानं बघितलं तर घरात दार बंद. की याच्या बायकोची साडी नेसलंय, पाठमोर आहे, वाकून हाताचं साडीचं शान काढतय. सदा म्हणला आयला नाग्यानं जोरात काम केलं, आई गावाला गेली. आता म्हणला 2 महिन्यात पहिल्यांदा बोलायची संधी गावली, ही जी गंमतच करूया म्हणून वळलेल्या पाल्यावर सुद्धा पाय न देता दपकत गेलं. वाकलेल्या नाग्याच्या पाठीवर हात टाकला. नाग्याला वाटलं मसच सुटली आणि हौदाच्या पलीकडे उडी मारून पळाल. सदा म्हणला 2 महिन्यात बोलायची संधी गावली, त्यांनी खोळ्यात पळाय का लागल्या म्हणून सदा त्याच्या माग पळायला लागलं. अहो नाग्या गुडघ्याच्या वर साडी घेऊन पळत होत. आईला म्हणला जातीला लोटणा तर घालायचा का नाही. अहो वारा पिऊन उंडारणाऱ्या वासराचा कासरा धरावा तसं नाग्याचा पदूर धरला. नाग्या घरा 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 फिरलं. अहो नाग्याच्या मनात सुद्धा नव्हतं की आपलं चौकात वस्त्रहरण होईल, आणि सदाच्या ध्यानात सुद्धा नव्हतं की साडीच्या आत नाग्या असल. सदानं घरला आला, 2 घास खाल्लं, वळकीट घेऊन देवळात गेला. शामू बंडकर, गोना आबा, रघु आप्पा सगळे अशी बसलेले. तेवढ्यात नाग्या आला. नाग्याच तोंड असलं सुजलं. हनुमान कोण नेमका ओळखत नव्हतं. सदा आला, नाग्या आला, नेमका दिव्याखाली बसला. शामू बंडकर म्हणला बायको काय झालंय रे तोंडाला. म्हणला मऊ चावले. तसा सदा हसला तुमच्यागत. नाग्या म्हणला लाज वाटते का, बायको संग 15 दिवस झालं बोलला नाही सर, आम्हाला हसतोय. शामू बंडकर म्हणला बायको संग अजून बोलला नाही. नाग्या म्हणला सगळ्या गावाला माहित आहे, तुम्हाला माहित नाही. शामू बंडकर म्हणला बायको संग आयुष्यभर वरमान करून बोलायचं असलं तर काय केलं पाहिजे. नाग्या म्हणला बायको संग आयुष्यभर वरमान करून बोलायचं असलं तर बायको किमान आपल्यापेक्षा 1 फुटानं उंची पाहिजे. शामू बंडकर म्हणला चोख आपला अनुभव आहे. लग्न झाल्या बायकोच्या कानाखाली आवाज काढायचा आपला अनुभव आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आपला अनुभव आहे. नाग्या म्हणला आपला अनुभव आहे म्हणताय, मग तुम्ही का देवळात झोपताय. म्हणला अनुभव आपलाय, पण मार खाणारी पार्टी आपणच आहे म्हणल्या. नाग्या म्हणला काय पिक्चर बघता का नाही. द्यायची बायको नदीत ढकलून आणि मगरीनं खाल्ली म्हणायचं. शासन 2 लाख रुपये देतय. शामू बंडकर म्हणला काय उपयोग नाही, जात मगरीला खाऊन येईल. आणि शासनाला मला 5-50 हजार द्यायला लागतील. दयेचा अर्ज घेऊन बापूकडे जायला लागेल.
म्हणलं एवढे खतरनाक बायको आहे का? म्हणला खतरनाक, मग लिंगाचा बाउन्सर चुकवा येईल, पण जातीचं लाटणं अंड्याच्या उलट्या ट्रेगत नुसतं टेंगाळच लागते ते. सदा म्हणला अरे प्रत्येक गोष्टीत हसणं, प्रत्येक गोष्टीत विनोद. नाग्या म्हणला सदा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आम्ही हसण्यावर घेतोय म्हणून तुला दुःख होणं साहजिक आहे, पण हसणं निवळ वरवरचं, वास्तव खूप वेगळा आहे. अरे समाज प्रबोधनाच्या गप्पा मारणारे लोक जेव्हा एअर कंडिशन मध्ये बसून गरिबीची व्याख्या करू लागतात, आपले बंगले टुमदार बांधून दुसऱ्याच्या दारिद्र्याचा बाजार मांडतात, मंदिर मस्जिद चर्चला लाखो रुपयाच्या देणग्या देऊन गरिबाच्या झोपडीकडे तुच्छतेने पाहतात, त्यावेळेला सामान्याला पोट धरून हसण्यापलीकडे काय करता येऊ शकतं? या हसणं म्हणजे गरिबाला अधिक गरीब करू पाहणाऱ्या व्यवस्थेला नाकारणं आणि आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या मुलापेक्षा आपल्या आईसाठी देवळात झोपणाऱ्या सदाला स्वीकारणं आहे. तुझ्या वेदनेवर घातलेली फुंकर म्हणजे विनोद आहे. दोघांनी एकमेकाला कडकडून मिट्या मारल्या. पाणावलेल्या डोळ्यानं दोघांचा चेहरा स्पष्ट दिसलं आणि सदा आपल्या घराकडे झोपायला निघाला. सदाच्या बायकोनं रोजच्या प्रमाणे जेवणावरली, दिवा उशाला घेऊन अंतरुणाला पाठ टेकली. आता ती उद्या शेतावर जाणार होती, आपल्या पतीला भेटणार होती. तिला कौतुक वाटत होतं. इतक्या दार वाजलं टकटक. तिने कायच केला, आपला धनीच असला पाहिजे. इतक्यात सासू जागी झाली. सासू म्हणली कोण आहे? सदा ग, बाहेरनं कचरचा आवाज आला. ती म्हणली पोरी बघ, लेकराला पाणी पाहिजे असेल. ती उठली, तिनं तांब्या हातात घेतला, वर फुलपात्र ठेवलं, बंद दरवाजाजवळ गेली. तर हातानं कडी काढली, बाहेर सदा होता, पाणी. कचरच्या आवाजात ती म्हणाली हे घ्या. एवढ्यात सासून कुस बदलली, उद्या शेताव ये, एवढं बोलून तो निघून गेला. ती आत आली. तिने विचार केला तेच घडणार होतं. उद्या ती शेताव जाणार होती, आपल्या पतीला भेटणार होती, धन्याला भेटणार होती, ज्याच्यासाठी ती अधीर झाली होती, त्या कारभार्याला भेटणार होती, त्याच्याशी गोड गोड बोलणार होती, त्याला 2 घास खाऊ घालणार होती, त्याचं तोंड गोड करणार होती. या विचाराने ती लाजली. तिने दिवा मालवला आणि अंधाराच्या हवाली झाली. रोजच्या पेक्षा लवकर सदा नाळी दिली. आयो मी शेताव जातोय, तिला जेवण घेऊन लावून दे. सदाची आई जागी झाली. सदा सदा म्हणून हाका मारल्या, पण सदा केव्हाच निघून गेला होता. तिने सोन्याला विचारलं काय म्हणत होता ग? तिने सांगितलं शेताव गेले तर मला जेवण घेऊन यायला सांगितलंय. सदाची आई म्हणली अगं तू नवीन वर एकटी दुकटी कशी जाणार, मीच जात. तिनं गुमान स्वयंपाकाला हात घातला. परात अंगठ्या धरून पीठ कालवू लागली. निखाऱ्याच्या उजेडात ती अधिकच देखणी दिसत होती, पण तिचं चित्त जेवणावर नव्हतंच. तिला आपल्या पतीला भेटायचं होतं, धन्याला भेटायचं होतं. शेवटचा प्रयत्न म्हणून म्हणली आत्या मीच जाते, मला वाट बी माहिती आहे. बरं बया जा, असं म्हणताच ती खुश झाली आणि जायला निघाली. इतक्यात सासू म्हणल्या बघ. साशाच्या काळजानं तिनं मागं बघितलं. सासू म्हणली ऊन मी म्हणतय आणि कालपासून आभाळ बी निघायला लागलंय. आलाच पाऊस तर गडीभर थांब तिथं. बर म्हणून ती घराबाहेर पडली. आता ती गावच्या रस्त्यानं चालू लागली. गावातल्या बायका तिला जवळ बोलवू लागल्या. नवी नवरी म्हणून तिचं कौतुक करू लागल्या. 1-2 राबत्या बायकांचा हात तिच्या गालावरून फिरलं, पण तिचं लक्ष तिकडे नव्हतंच. तिला आपल्या पतीला भेटायचं होतं, धन्याला भेटायचं होतं. ती चालत चालत पांदीजवळ आली. पांदीतनं वर आली. मेहनती करून वावर तयार होती. पहिल्या पावसाची ओढ त्या शेतसरला लागली होती. इतक्यात पळत्या ढगाची सावली तिच्या अंगावर पडली. विस्कटलेले केस सावरीतीनं वर पाहिलं. गोवर्धन उचलणाऱ्या गवळ्याच्या सावळ्या पोरागत ते काळं ढग आपल्याकडे बघून हसतंय असं तिला वाटलं. ती पुन्हा पुढे चालू लागली. सरी सोडलेल्या वावरात बायका लगबगीने काहीतरी टोकत होत्या. सखूची देखणी सून पाहताच वाकल्या बायका कमरला हात लावून उभ्या राहिल्या आणि तू शेताव कशी म्हणून विचारलं. तिने सांगितलं यांचं जेवण घेऊन आल्या. त्या बायकांनी वर बघितलं. निळ आकाशात काळा आभाळ होऊ लागलं होतं. आज पाऊस येणार हे त्या बायकांनी ओळखलं. त्या गाल्यात हसल्या. ती पुन्हा पुढे चालू लागली. तिला पाहताच सदाने सपराची वाट धरली. सदा सपरात शिरताना बघितला आणि ती थबकली. तिचे पाय जड झाले, कसा कोरडा पडला. तापल्या जमिनीशी एकरूप होऊन ती आता शिलकीने चालू लागली. आता आबाळ गच्च भरून आलं होतं. आता नाही तर कधीच नाही या वेड्या आवेगानं ते काळं ढग टिचून भरलं होतं. सुकल्या ओठावरनं जीभ फिरवत ती सपरात शिरली. आज तिचा पती उभा होता, धनी उभा होता, ज्याला भेटायला ती अधीर झाली होती. तो कारभारी उभा होता. इतक्यात वाऱ्यानं उन्हाळ गती घेतली आणि पावसाची पहिली सर घेऊन तो सपरात शिरला. त्यांगी शहारली, पदर सावरायचं विसरली. वारात येऊ नये म्हणून त्यानं दार लावलं आणि आता पावसाचा संयम सुटला. धरतीला भेटायला सनाट्यानं धावला. भरून आलेला आभाळ बरसून बरसून मोकळं होत होतं. पाऊस पडत होता. जमीन भिजत होती. सृष्टी धर्माला निसर्ग साथीनं जागला होता. रपरपणाऱ्या पावसानं अवघी सृष्टी नाली. तापली शेत गारटी झाली. सुकली पानं हिरवी झाली. यस्कारला सरडा कुंपणात शिरला. नाचणाऱ्या मोराने आडोसा धरला. रपरपणारा पाऊस हळूहळू कमी झाला. अंगावर दैवार घेऊन साड साड तृप्त झालं. पाखराने अंग झाडली. कोकराने ओंडक्यावर उड्या घेतल्या. ते ओलीत सपार अंग नितळत उभा होत.
भिजलं दार तिनं अदबीन उघडलं आणि दवात भिजलेल्या गुलाबाच्या फुलासारखी खाली मान घालून ती घराच्या दिशेनं चालू लागली. तिच्या मनाचं हलकं फुलकं पीस झालं होतं. ती धन्य झाली होती. तिच्या पतीचं प्रेम तिला उमजलं होतं. एका कळीचं आज फुल झालं होतं. ओला वारा तिच्या अंगावरून गेला आणि सुगंधित झाला. निसर्गाशी एकरूप होऊन ती अंगी सुखावली होती. ती नांदती होतीच, आज जाणतीही झाली. धन्यवाद. अतिशय छान जाणती कथा आपल्या समोर त्यांनी